बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि सलमान खान यांनी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेतलं। शाहरुख सोबत त्याची मॅनेजर पूजा ददलानीही होती, तर सलमान सोबत त्याची बहीण अर्पिता आणि मेहुणा आयुष शर्मा होते। धुळे शहरातील देवपूर भागामध्ये अथर्व शीर्ष पठणाचा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमामध्ये 108 महिलांनी सहभाग नोंदवला। स्वस्तिकचा आकार तयार करत महिलांनी अथर्व शीर्ष पठण केलं। यावेळी सर्वत्र सुख शांती समृद्धी नांदू देण्याची प्रार्थना महिलांनी गणपती बाप्पाकडे केली। बिहारमध्ये गणेश उत्सवाच्या 6व्या दिवशी गणरायाला अनोख्या पद्धतीने प्रसाद दाखवण्यात आलाय। गणपतीसाठी एका गणेश भक्तांना चक्क 656 खाद्यपदार्थांचा नैवेद्य दाखवला। यात विविध प्रकारच्या भाज्या, भात, चटण्या आणि गोड पदार्थांचा समावेश होता। मनमाडमधल्या श्री नीलमणी गणेशाला 56 पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात आला। भाविकांनी पिठलं, भात, बुंदीचे लाडू, मेथीची भाजी असे पदार्थ आणले होते। गणपतीला आवडणारा नागलीच्या पानाच्या विड्याचा खास नैवेद्य दाखवण्यात आला। पूजेनंतर हे सर्व पदार्थ प्रसाद म्हणून भाविकांना वाटण्यात आले। कल्याण तालुक्यातल्या गारिवली गावात गेल्या 80 वर्षांपासून एक गाव एक गणपती संकल्पना राबवली जाते। गावात 70 ते 80 वर्षांपूर्वी गणेशाची मूर्ती सापडली होती। गावकऱ्यांनी भव्य मंदिर बांधून त्या ठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना केली। याच मूर्तीचे गावकरी गेल्या 8 दशकांपासून मनोभावे पूजा करतात। टोरंटोमधल्या ब्रॅम्प्टन शहरात गणेश उत्सवाचं सेलिब्रेशन सुरू आहे। यावेळी भारतीयांनी पारंपरिक वेशात ढोल ताशा वाजवत गणरायाचा सोहळा आनंदाने साजरा केला। कॅनडाचा राजा अशी या गणपतीची ओळख आहे। विशेष म्हणजे एकीकडे कॅनडा भारत तणावाचं वातावरण असताना दुसरीकडे हिंदू धर्मियांनी अशा पद्धतीने सेलिब्रेशन केल्यामुळे चर्चा रंगली। मुंबईतल्या वरळीतल्या आदर्शनगर सोसायटीमधल्या गणपतीचा देखावा विशेष लक्ष वेधून घेतोय। युनेस्कोचा जागतिक वारसा असणारा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे अगदी हुबेहूब उभारण्यात आले। गणपत बडे आणि कुटुंबियांच्या बाप्पासाठीची ही सजावट रोहित तोंडलेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली। गणपती गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती लीन निरंतर हो। सांगलीच्या मिरज तालुक्यातील गुंडेवाडी चक्क वडाच्या झाडावर बाप्पाची स्थापना केली। जय हनुमान मंडळाकडून वटवृक्षाच्या मध्यभागी 13 फूट उंचीवर गणपती बाप्पा विराजमान झाले। वडाच्या झाडाला विद्युत रोषणाई आणि आकर्षक सजावट केली आहे। येवला शहरातल्या भोई गल्लीत रामेश्वरम मंदिराचा देखावा तयार केला। मंदिराचा देखावा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। कार्यकर्त्यांनी 2 ते 2.5 महिने अथक परिश्रम घेऊन रामेश्वरम ज्योतिर्लिंगाचा देखावा उभा केला। सह्याद्रीची उंची म्हणजे